आजरा तालुक्यातील कानोली ग्रामपंचायतीत राबवण्यात आलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामात अनियमितता आणि कथित भ्रष्टाचार झाल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे। या संदर्भातील काही कागदपत्रे प्रसार माध्यमांच्या हाती लागल्याने या कामाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित योजनेची ताबापट्टी तयार करण्यात आली असली तरी त्यावर ग्रामसेवकांची सही नसल्याचे दिसून येत आहे। तसेच काम पूर्ण झाले नसतानाच केवळ सरपंचांच्या स्वाक्षरीच्या आधारे ताबा देण्यात आल्याचा आरोपही केला जात आहे। यामुळे काम प्रत्यक्षात पूर्ण झाले होते का, ग्रामसेवकांनी ताबापट्टीवर सही का केली नाही, त्यामागे नेमकं काय कारण आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। याचबरोबर सरपंच आणि संबंधित कंत्राटदार यांच्यात आर्थिक व्यवहार झाला असावा अशी चर्चा गावात सुरू असून या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही। या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। चौकशीअंती दोषी आढळल्यानंतर कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे।